हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज बघा कशाची तयारी चालू आहे. हे सांगा कशाची तयारी आज? आज दम बिर्याणी. सगळ्यांनी सांगितलं होतं ना दम बिर्याणीची रेसिपी बघायची आहे. हा, तर आज आपल्याला मदत करण्यासाठी मम्मी पण आहे. मम्मीला पण थांबवलंय. खूप मोठं जेवण आहे हे, त्यामुळे हा मम्मीचं कांद्याचं तळायचं चालू आहे. बरं, काय काय झालेलं आहे आता तुमचं? काय काय काम झालेलं आहे? स्टेप बाय स्टेप पाहिजेत बरं का आम्हाला. हे बघा, आता आम्ही पहिल्यांदा मम्मी कांदा तळून घेत आहे. मम्मीने कांदा कापून घेतलेला आहे. मग सांगते मम्मी काय केलं तुम्ही. आलं लसूण कांदा चिरून कांदा तळायला चालले. अच्छा, एक एक स्टेप बाय स्टेप सांगायचंय. कारण विषय असा आहे की आपले जे व्ह्यूअर आहेत त्यांना बिर्याणीची रेसिपी काहीच माहित नाही. आपण जसं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तसंच ते करणार आहेत. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सांगा की समोरच्याला डिटेल मध्ये माहिती गेलेली पाहिजे. ओके. आता मम्मीने हे सगळं कापून घेतलेलं आहे. ओके. हा कांदा आता मम्मी लालसर तळून घेत आहे. पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप मी आता भात शिजायला टाकत आहे. ते बघा मी कसं टाकते. ओके. पहिल्यांदा मी पाणी टाकणार आहे. पाणी जास्त टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. भात मी म्हणजे तांदूळ घेतला 1 किलो. त्याला मी 15 मिनिटं शिजून घेतलेला आहे. शिजून नाही, भिजून घेतलेला आहे. हा, आणि भात किती आहे? 1 किलो. हा, आता एवढी सामग्री काढली आहे मी. ही लवंग, दालचिनी, जिरे, काळी इलायची आणि हे स्टार फूल आणि पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि तेजपान आणि लिंबू. आता हे सगळं मी याच्यात टाकणार आहे. आता हा लिंबू पिळून टाकायचा याच्यामध्ये. आणि त्या लिंबू पिळल्यानंतर मी लिंबूची खाप याच्यातच टाकणार आहे. नेक्स्ट सांगते काय करायचं लिंबूचं पुढे. आता मी कोथिंबीर टाकणार यामध्ये. तुम्ही म्हणणार की पाणी जास्त दिसतंय तांदळासाठी. तांदूळ शिजून झाल्यावर 70% तांदूळ शिजून झाल्यानंतर त्याच्यातनं जसं आपण शेवई असते ना पाण्यातनं वेगळं करतं तसे तांदूळ वेगळे करून मग आपण त्या दम बिर्याणीमध्ये टाकणार. त्याचं मी एक स्टेप तुम्हाला सांगत जाईल. आता ही बिर्याणी चिकन बिर्याणी आहे, चिकन दम बिर्याणी. तर त्यासाठी मी आता पाणी आहे शिजत ठेवलेलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपण 1 किलो तांदळाची दम बिर्याणी बनवणार आहे. तांदूळ मी 15 मिनिटं हा भिजत घातलेला होता. त्याच्यानंतर मग मी आता याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी तांदूळ टाकणार आहे. आता मम्मी कांदा तळत आहे. मम्मीला विचारा आता मम्मी कशा कांदा तळत आहे. बघा कांदा कशी तळते. कांदा तळत आलाय. लाल ब्राऊन झालाय. लाल ब्राऊन झाला पाहिजे का तो? हो. ओके. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी इथे सुद्धा व्हिडिओ खाली सुद्धा स्टेप बाय स्टेप लिहून देणार आहे. काळजी करू नका, सर्व तुम्हाला दिसत असेल. त्यामुळं सांगितलंय त्या पद्धतीनेच करत जायचं. थोडी हार्ड असते बनवण्यासाठी दम बिर्याणी. फक्त ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेला इझी एकदम. राजू बघा, राजू. ए राजू, मंकी आहे का तू? मंकी आहे तू? मंकी ए मंकी. कांदा तळायचा झाला. कांदा किती कापून घेतला तुम्ही? 1 किलो. 1 किलो. मग तांदूळ 1 किलो. चिकन किती आहे? 1.5 किलो चिकन. 1.5 किलो चिकन आहे. कारण की आपल्याला ग्रेव्ही जास्त आवडतं त्यामुळे आपण अर्धा किलो चिकन हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. ज्याच्याने ग्रेव्ही चांगल्यापैकी तुम्हाला आवडेल. सरांना जास्त आवडते ग्रेव्ही. तर लक्षात ठेवा, चिकन आणताना ना चिकनचे त्यांना जे चिकन तोडणार आहेत ना त्यांना सांगायचं की आम्हाला दम बिर्याणी बनवायची, त्या हिशोबाने आम्हाला पीस करून द्या. कारण ते काय करतात, रेग्युलर कालवण बनवण्यासाठी छोटे छोटे पीस करतात. मग ते हे कसं असतं, दम बिर्याणी मध्ये ना दम द्यावा लागतो. मग त्यासाठी ते ना सगळं विरघळून जातं. चिकन एकदम नॉर्मल असतं ना, ते लगेच पकवलं म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला शिजवलं ना त्याला की तो जास्त शिजतो. त्यामुळं सांगणारच आहे तुम्हाला. फक्त मोठे पीस घ्यायचे. काय माझ्याकडे. अच्छा, हाय करो शप्पू. शप्पू हाय करो. किती चम्मच? 2 चम्मच मी मीठ टाकलेलं याच्यामध्ये. 2 चम्मच. ओके. म्हणजे आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकू शकतो. मी 2 चम्मच टाकलेला आहे. ओके. आता याला उकळी येते बघा.
तर यामधून मी हा लिंबू जो टाकलेला होता ना तो काढून घेणार आहे. हे बघा लिंबू मी बाजूला केला आहे. तोपर्यंत इकडे बघा आपला कांदा शिजतोय, तळतोय. शिजतोय का तळतोय? तळतोय. तळतोय. तुम्हाला त्याच्यातलं माहित नाही त्याच्यामुळे तुम्ही शिकताय का मध्ये बोल. नाही ते पण शिकून घेतो ना मी, स्वावलंबी होतो. शिकून घ्या, चांगलं असेल केलं. घ्या मम्मीचं काम. माझी मम्मी आहे ना माझ्यासाठी बनवून घालायला. मग मला पण देणार ना मम्मी, तुम्हाला थोडी देणार आहे मम्मी. 1 किलो तांदूळ हे मी भिजत ठेवलेले होते 15 मिनिटासाठी आणि हे मी तुम्हाला दाखवलंय. जशी मी फोडणी दिली आहे त्याच्यात मी आता उकळी आली यामध्ये. दाखवा त्यांना पण उकळी कशी आली आहे. अशी उकळी आली की आपण त्यामध्ये आता तांदूळ टाकणार. हे बघ आता याला शिजू द्यायचं आपल्याला. आणि तुम्ही बघितलं असेल मी पहिल्यांदा आपलं भात शिजायला ठेवलेला आहे. भात शिजत आहे, फक्त मी बारीक गॅसवर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मी आता आपलं ग्रेव्ही कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, हे आलं लसणची पेस्ट आहे, याच्यात टाकत आहे मी. हे असेल 3 चम्मच असेल, म्हणजे आहेच 3 चम्मच. हे 3 चम्मच आलं लसणची पेस्ट आहे. आता यामध्ये मी चक्री फूल टाकत आहे 2 आणि याच्यात टाकत आहे इलायची 2 आणि त्यानंतर मी तेजपानचे पत्ते टाकत आहे. तेजपानचे 5 पानं मी त्याच्यात टाकत आहे. आता यामध्ये मी ही आपला गरम मसाला तो टाकत आहे 1 चम्मच. सगळ्यात बेस्ट मला आवडणारी धना पावडर हे मी 1 चम्मच टाकणार आहे यामध्ये. यानंतर मी यामध्ये टाकत आहे जिरा पावडर. जिरा पावडर मी 1 चम्मच टाकत आहे. जिरा पावडर थोडा एक्स्ट्रा बी टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याने टेस्ट येत असते. आणि त्यानंतर आपला जो उभा मसाला जो असतो ना, गरम मसाला, तो टाकतो आपण. त्यामुळे ते आपल्या दाताखाली येतं, ते चांगलं नाही लागत. त्यामुळे एक आपला एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला येतो, तो मी आणलेला आहे रेडीमेड वाला मसाला, तो मी याच्यात टाकणार आहे आता. हे बघा, एक तो आहे 250 ग्रॅमचा 1.5 किलोसाठी, तो मी टाकलेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे हळद पावडर. माझा चम्मच छोटा आहे त्याच्यामुळे मी हळद पावडर 2 चम्मच टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यात मी लाल मिरची पावडर टाकते 1 चम्मच. हा अजून 1 चम्मच. ओके, 2 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकली आहे. थोडीशी अजून मी लाल मिरची पावडर टाकते 3 चम्मच. ती आपल्याला टेस्टसाठी चांगली लागण्यासाठी, कारण सगळेजण येणार आहे तर प्रत्येकाची टेस्ट, कोणाला थोडंसं फिक्का आवडतं, कोणाला तिखट आवडतं, त्यामुळे थोडंसं मी अजून अर्धा चम्मच एक एक्स्ट्रा टाकलेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची. हिरव्या मिरच्या मी किती घेतलेल्या आहे 3, परत हे 3, 6 आणि 7 हिरव्या मिरच्या टाकत आहे. त्यानंतर मी याच्यात घेतला आहे पुदिना. पुदिनाने टेस्ट खूप छान येत असते, त्यामुळे मी त्यामध्ये मी पुदिना टाकणार आहे. त्यानंतर मी याच्यात दही टाकणार आहे, तो आहे 100 ग्रॅम. मी दही टाकलेलं आहे यामध्ये. त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे कोथिंबीर. यानंतर मम्मीने मला तळून दिलेला हा कांदा मी यामध्ये टाकणार आहे. पूर्ण नाही टाकायचा आपल्याला, थोडासा टाकायचा आहे, मीन्स एवढा आपल्या अंदाजाने, जसं आपल्याला टेस्ट आवडेल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर मी याच्यात घेतलेलं आहे तेल. हे तेल कोणतं आहे तुम्ही म्हणणार मला, तर हा तेल आहे मम्मीने कांदा जो तळलेला आहे त्याच्यातला तेल आहे, याच्यात मी तो टाकणार आहे. हे बघा, मी तेल टाकलं आहे यामध्ये.
मी आता याच्यात 2 चम्मच मीठ टाकत आहे. याच्यानंतर मी याला सगळं मिक्स करून घेणार आहे. आता हे माझं सगळं मिक्स झालं आहे. मी सगळीकडून याला मिक्स करून घेतलं. आता मी याला फ्रीज मध्ये ठेवते 10 मिनिटासाठी. किती उशीर आहे अजून याला? 5 मिनिटं आता फक्त. ओके. आता याच्यात मी तेल टाकलेलं आहे. 12 चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये. चमचा दाखवा. एकच मिनिट. चमचा हा माझा छोटा आहे. हे बघ. आता जे मी मिक्स करून ठेवलं होतं चिकन मध्ये, आता हे ती सगळी ग्रेव्ही यामध्ये मी तळून घेणार आहे. 10 मिनिटं झालेले आहे फ्रीज मध्ये ठेवून. तर आता मी हे याच्यात ग्रेव्ही तळून घेणार आहे. मी बघितलं असाल की मी त्या ग्रेव्ही मध्ये टोमॅटो नव्हतं टाकलेलं, कारण आपण 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवत असतो, तर त्यामध्ये तो जास्त आंबटपणा घेतला असता. त्यामुळे मी आता तो एक टोमॅटो छोटावाला कट करून आपल्या ग्रेव्ही मध्ये तळण्यासाठी टाकत आहे. तुम्ही पण ट्राय करा ना, कशी बनली ते पण सांगा मला. याला थोडं थोडं पाणी सुटत असतं. जसं जसं शिजत जातं तसं थोडं थोडं आता पाणी सुटतं. पाणी टाकायचं नाहीये यामध्ये लगेच तळताना. तुम्हाला सांगत जाईल मी एक एक स्टेप. अधून मधून भात सारखा हलवायचा तांदूळ. आता ही शिजत आलेलं आहे. आता ही निघून घ्यायचं. किती वेळ लागेल तरी याला? आता एक 5 मिनिटं फक्त. आणि भात असा टाकलेला किती वेळ झाला याच्यामध्ये? एक 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं म्हणजे टोटल किती मिनिटं लागतात? एक 15 मिनिटं लागतात. अच्छा, म्हणजे 15 मिनिटांमध्ये हा आपला भात रेडी होणार आहे. ओके. आपल्याकडे एक असा माणूस आहे, नको येऊ तर कुठल्या गाडीत बसू. ए नको येऊ, तू का बसतो गाडीत? तू का बसतो गाडीत? शी ए बाबा तसं म्हणू नको. आता हा तांदूळ आपला शिजून झालेला आहे, तर याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे. घंटा गाडी आली आता. घंटा गाडी टुंग 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 टुंग. आपला भात छान बनलेला आहे. तर मित्रांनो, स्वयंपाक तर बनतोय. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तर मी दाखवतच आहे. पण एक गोष्ट की तुम्ही जे आपण व्हिडिओ बनवले, सुक्का चिकन बनवला, शिरखुर्मा बनवला, त्या व्हिडिओंना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तुमच्या कमेंट्स भरपूर ताईंनी घरी बनवून सुद्धा बघितलं. तर तो आनंद आमच्यासाठी खूप वेगळा आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. तर फक्त आता या व्हिडिओला पण तुमचा तसाच प्रतिसाद द्या. तुमच्या प्रतिसाद आणि त्या तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात कमेंट्सद्वारे, तर त्या सणाला आहे ना खूप मोटिवेट करतात. आणि त्यांना म्हणजे आता एवढं बघताय तुम्ही, बाहेर एवढं ऊन वगैरे आहे, तरी पण या उन्हामध्ये त्या बनवतात. तर त्यासाठी तुम्ही प्रतिसाद चांगला द्या त्यांना, तर ते मोटिवेट होतील. आणि जेवढं तुम्ही काय काय त्यांना नवीन नवीन गोष्टी सांगाल, त्या सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप बनवून दाखवतील. तर आणि दुसरं अजून एक तुमच्यासाठी की जर तुम्हाला याच्यामध्ये जर समजलं सुद्धा नाही, थोड्याफार गोष्टी जर समजल्या नाहीच, असं होणारच नाही. तुमचा दादा परफेक्ट एडिटर आहे, तो परफेक्टली एडिट करणारच आहे. पण जर समजला नाही तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल सोबत पूर्ण स्टेप बाय स्टेप आम्ही कसं कसं केलं, काय काय टाकलं, चिकन किती घेतलं, काही प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला खाली यादी मिळून जाईल. त्या यादीनुसार तुम्ही करू शकता. तर त्यामुळे घाबरू नका, सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर बघूया आपण. माझा मोठ्या मनाचा राजकुमारे. थँक्यू पापा. उमा हुनाबी या पा 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 दे. थँक्यू. आपले शक्कू आपले. थँक्यू. बस मी जोपर्यंत इथं बसणार तो सगळा अख्खा पुडा मला खाऊन टाकन. मला खायला देईल तो खूप मोठ्या मनाचा आहे त्याच्या हातात. काही जरी वस्तू असली तरी तुम्ही
मागितली तरी तो लगेच देतो आपल्याला. हे मी काय बनवलं आहे, काय आहे ते? हे आपल्याला त्यामध्ये टाकायचा कलर येईल ना ओके थर देताना, त्यासाठी मी हा रेडी केला आहे. आपला खाण्याचा कलर आहे हा. थोडंसं कोमट पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यानंतर बॉटल मध्ये टाकलं आहे मिक्स करून आणि त्याला होल पाडला आहे. तुम्हाला दाखवेल टाकताना कसं टाकायचं. ओके बघूया. मी मस्त कोथिंबीर करून दिली आहे आपल्याला बारीक. आता आपण टाकणार आहे त्यामध्ये कोथिंबीर. जेवढी टाकली ना तेवढी छान टाक. हे बघा कसं झालं आहे आपली ग्रेव्ही. वा वा वा, मला तर खूप आवडते दम बिर्याणी. तुम्हाला आवडते का? मला पण. मम्मीला पण आवडते. मग दम बिर्याणी आवडते मम्मी? आवडते ना. हा, सुनबाई कशी बनवते ती बघते की. पहिल्यांदा पहिल्यांदा सुनबाई बनवायला लागलेली. पहिल्यांदा बनवतायत सना. तर बघूया आपण टेस्ट वगैरे. त्यांच्या हाताची चव कशी आहे मम्मी? मम्मी सांग. लय चांगली आहे. स्वयंपाक लय चांगली बनवते, मस्त बाई. त्याच्यामुळे आम्हाला बनवायला लागत. हो, त्यामुळे आमच्या दोघांना ढिरी आली. आता सुनबाई बनवते, आता मग कशाला आपण बनवायचे. त्यामुळं बर. कमेंट काय काय करतात माहितीये का? हे म्हणतात की तुम्ही वेगळे राहता का, आई वडिलांपासून वेगळे राहता का? नाही 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 नाही. तिकडं ते हे राहत्या, ती सुनू दादाचे पप्पा तिकडे राहत्यात. शेती ते पण ते आता गेलेले तिकडं. गहू वाट्यानं केलेलं आहे ना आपण, तर वाट्यानं दिलेलं आहे. तर त्यामुळे ते फक्त आता गहू वगैरे काढला. मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या 30 पोते झाले. तर त्यासाठी फक्त ते मळणी मशीन वगैरे त्या गोष्टी करण्यासाठी तिकडे गेले. नाही तर ते पण आपल्या सोबतच असतात. येतील ते तिकडून. त्याचा पण व्हिडिओ, त्याचा पण व्लॉग तुम्हाला दिसेलच लवकर. त्यामुळं असं काही कमेंट करू नका. आपण गावाकडचे, आपण आई वडिलांना सोडून राहणारे आपले मुलं नाही आहेत आपण. आलं का लक्षामध्ये? काय चालू आहे? काय चालू आहे? माहिती झालं मम्मीनं बघा कसं शिकवलंय त्याला. छोटी मम्मीनं खूप छान शिकवलंय पापाला. खाली बसूनच तो मांडी घालूनच पाणी पितो. चला आता काय आपलं हे रेडी होत आलेलंच आहे. ओके. यामध्ये आपण काय करणार आता? आपण जो कांदा तळलेला आहे ना, म्हणजे हा वाला. ओके. थोडासा टाकायचा त्यामध्ये. ओके टाका. आता आपल्याला थर देण्यासाठी मी एका बाउल मध्ये थोडस तेल काढून घेणार आहे. हा लाल केलेला कांदा मी याच्यामध्ये थोडीशी गरम पावडर टाकत आहे. याला मिक्स करून घेत आहे जरासं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यात त्याला टाकणार आहे. हे बघा असा भात टाकणार आहे मी याच्यात. आपला पहिला थर मी लावलाय यामध्ये. तो मी तुम्हाला दाखवली होती बॉटल. हे बघा ही वाली, ज्याच्यात मी कलर तयार केलेला होता, राईट. तर आता यामध्ये मी तळलेला कांदा टाकणार आहे परत थोडासा. हे बघा असा कांदा टाकायचा याच्यामध्ये. कांद्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे. तर याच्यामध्ये मी कलर टाकणार आहे. हे बघा असं त्याच्यात कलर येण्यासाठी. आता मी दुसरा थर लावणार. आता मी यामध्ये आपला दुसरा थर लावत आहे. त्याच्यात मी आता सगळा कांदा संपवून टाकणार आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आता यामध्ये थोडासा कलर टाकत आहे. त्याच्याने ते दिसायला पण छान दिसेल. आता याला दम घेण्यासाठी मी 5 मिनिटं फक्त ठेवणार आहे. तर मित्रांनो
आपल्या बिर्याणीला दम लागून झालेला आहे. हो तर दाखवा. बिर्याणी. अरे वा, मस्तच. स्मेल तर खूप भारी आहे, एक नंबर आहे स्मेल. त्यामुळे बिर्याणी पण मस्त बनलेली असणार आहे 100%. पण आपण सगळ्यांचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. आता आपण हा पूर्ण पातेलं घेऊन जायचंय आपल्याला कुठं, तर दादाच्या ऑफिसवर, आणि तिथे सर्वजण आपण बसून एकत्र जेवण करणार आहे. तर चला बघूया पुढचा भाग. तर चला मित्रांनो, आलेलो आहे आपण आता ऑफिसवर. सर्वांना बोलवलेलं आहे आपण, सर्वजण आलेले तिथं. तुम्ही बघू शकता इथं सर्वांचं बघा चालू आहे काम. तर चला आता जेवण, चला काढा. मीच काढू का आता? मम्मी काढा तुम्ही. मम्मी काढ. मम्मी काढा तुम्ही. सणानं काढायला पाहिजे होतं. नाही, मम्मीच्या हाताने. सणानं स्वयंपाक बनवलाय ना. तुम्ही नाही. मम्मीच्या हाताने चांगलं लागल. हा अच्छी होईल. मस्त आहे ना. ओके, तर चला टेस्ट बघूया. मिनिट ना. मस्त झाली. एकच नंबर. प्रत्येक व्हिडिओ सारखं ह्याच्यामध्ये पण एकच नंबर झालेला आहे. मस्त लागते. तुम्हाला दादा दिसत नसेल तर दादा बाहेर गेलेला आहे त्याच्या कामानिमित्त. तो येणार आहे, तो पण आल्यानंतर खाईल. तोपर्यंत आपण असो इथं, तर आपण त्याचा व्हिडिओ काढूया. नसेल तर तो नाही दिसणार. तर चालेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बनवल्यानंतर या व्हिडिओ खाली येऊन तुमची बिर्याणी कशी झाली त्याचा रिव्ह्यू द्यायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय. चला बाय म्हणा सर्वांनी. बाय.